Audio Jungle. आणि तुम्ही बनवा ना, काय तुम्हाला येत नाही काय? ते 10 पर्यंत अर्कासाठी नाही का आले? हां. ते आपण आपलं बनवायचं, आम्ही आमचं बनवणार आहेत ना. फोन केला आला नाही. ए डोळ्यात जाईल ती लेकराव ठेव बरं ते इकडे या. घरात आंधळ होते बा. ते चांगली नाही दुसरं कशाला घातला यावर इकडे पटांगण. तर नमस्कार सर्वांना, माझा परिचय करून देतो. माझं नाव गायकवाड एसटी, तुमच्या गावचा कृषी सहाय्यक आहे. आणि आज जो आपण बियाणे उगवण क्षमतेचा जो कार्यक्रम घ्यायला लागलो, तर या कार्यक्रमासाठी आपल्या विभागाचे कृषी पर्यवेक्षक शेंडगे साहेब आहेत आणि त्याच्यासोबतच आपल्या सर्कलचे मंडळ कृषी अधिकारी कोटावळे साहेब आहेत आणि आपल्या शेजारच्या गावचे कृषी साहेब घाटू साहेब तसंच जाधव साहेब. हे आज जे आपण बियाणे उगवण क्षमतेचा जो कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागेला महत्त्वाचा उद्देश काय आहे की बऱ्याच जणांकडं घरी सोयाबीन विकत आणून पेरून जे निघालेलं उत्पन्न असते त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं सोयाबीन असते. तर आपण दरवर्षी काय करतो की बाबा हे मार्केटला विकतो आणि मार्केटमध्ये आपलं सोयाबीन विकून मार्केटमधलं खरेदी करून आणतो. तर बा ज्यावेळेस आपलं मार्केटमध्ये सोयाबीन विकतो तर त्याचा भाव काय असतो, आता सध्या 4300-4200 रुपये आहे क्विंटलचा भाव, म्हणजे 100 किलोचा. समजा एखाद्याला 1 क्विंटल जर सोयाबीन म्हणजे 25 किलोचा जर 4 बॅगा लागत असतील, 4 बॅगा, तर आपण मार्केटमधून जर घेतलं तर त्याचे भाव असतात 2500 रुपये, 2700-2800. कंपनीच्या ह्याच्यावरती कमी जास्त असतात. तर आपलं 4600 विकायचं आणि मार्केटमधून 10,000 आणायचं, आपण असं करतो. तर जर हे आपण एक छोटीशी जर एक पद्धत अवलंबली की बाबा आपण आपल्या घरचं बियाणं उगवतोय का नाही याची जर एक रिस्क घ्यायची ठरवली, तर एक आपल्या जे बियाणं पेरणी करायचं आहे तर ते पेरणी करायचं बियाणं त्या पोत्यामध्ये असं एक मूठ घालायची आणि त्याच्यातल्या 100 बिया घ्यायच्या आणि ज्या पद्धतीने हे पोतं ओलं केलेलं आहे आपण याला बारदानी पोतं किंवा पोतं, तर ह्याच्यावरती ओलं करून ह्याच्यावरती आपल्याला अशा लाईनमध्ये 10 अशा 10 लाईन, म्हणजे 10-10च्या 10 लाईन केले तर 100 रुपये होते. आपण जर उगवण क्षमता तपासायची म्हणजे त्याची टक्केवारी बघायची म्हणजे तर 100% हा एक त्याचा माप आहे किंवा 100% म्हणजे सगळ्यात चांगलं. तर ज्यावेळेस 100 बियाणं टाकतो आपण आणि ज्यावेळेस बियाणं टाकतो त्यावेळेस ते तुमच्या हातामध्ये काय बियाणं खराब आलेलं असतं ते बी त्याच्यात टाकायचं. आपण काय करतो बाजूला टाकायचं, शेतकरी करायचं. कारण बी आपण पेरणी करतो शेतामध्ये, तर आपण तेव्हा बी वेगवेगळं करत नाही, वेचून काढत नाही, तसं आहे तसं पेरतो. त्याच्यामुळे ह्याचे आपण घेताना त्या पद्धतीनेच घ्यायचं. आणि ज्या वेळेस ह्याला आपण ओला बारदाना केला त्याच्यावरती 100 बिया टाकल्या, 100 बिया टाकून त्याला व्यवस्थित आपण दुमडून ठेवलं आणि ज्या ठिकाणी ओलावा आहे तुमच्या घरामध्ये पाण्याचा माठ असेल किंवा ज्या ठिकाणी ओलसरपणा असतो त्या ठिकाणी तुम्ही ठेवला, त्याला दररोज सकाळी उठल्यानंतर एक थोडंसं ओलसरपणासाठी एक पाण्याचा शिंतोडा वगैरे द्यायचा. ते दिला की जसं आपण शेतामध्ये पेरल्यानंतर 5-6 दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये जसं सोयाबीन आपण उगवतोय त्याच पद्धतीनं एक पोतं उघडून बघायचं आणि त्याच्यामध्ये किती बिया उगवल्यात त्या मोजायच्या, काउंट करायच्या, नाही उगवलेल्या एका बाजूला करायच्या. समजा आपल्या ह्याच्यामधल्या 90 उगवल्या किंवा 95 उगवल्या तर त्याची टक्केवारी जेवढ्या उगवतील 70 उगवल्या 70%. मग आता हे उगवण क्षमतेवर काय ठरतं आपलं की बाबा बियाणं घरचं पेरायचं का नाही. तुमचं 80% 75% जर बियाणं ह्याच्यामध्ये उगवलं असेल टक्केवारीमध्ये, तर बघा 100% जर उगवलं तर तुम्ही एकतरी 22 किलो ते 25 किलो पर्यंत बियाणं वापरू शकता. आता ह्याचा फायदा काय होतं की ज्यावेळेस तुम्ही आपल्याकडे सरासरी ठरलेलं आहे किंवा 30 किलो बियाणं लागते, 30-35 किलो असं आपण म्हणतो. तर ज्यावेळेस तुमचं हे जे बियाणं आहे हे जर 100% उगवलं तर तुम्हाला कमी लागतं. जसं की आता आपण इथं एकत्र समजा बसलो, आता ह्या एका सतरंजीवरती आपण थोडा वेळ बसू शकतो सगळेजण, परंतु जसं जास्त वेळ बसेल तर आपल्याला काय होतं दाटण वाटते किंवा अडचण वाटते, आपल्याला मोकळेपणा हवा असतो. तर जेवढं आपण कमी बी वापरू ना तर तेवढ्या पद्धतीनं त्या पिकामध्ये पण हवा खेळती राहते, त्याच्या मुळाला ऑक्सिजन भेटलं पाहिजे वाढीसाठी. आणि त्या पद्धतीनं जर आपण बियाणं कमी वापरलं तर समजा एकतरी आपण 25 ते 22 किलो बी जर वापरलं तर जे 7 किलो बी असते तर समजा त्याच्यामध्ये 4 एकर मधलं जर एक 7-7-8 किलो बी निघालं तर त्याच्यामध्ये तुमचं आणखीन 1 एकर
म्हणजे हे वाढू शकते, पेरणीसाठी बियाणं वाढू शकते. आणि त्याच पद्धतीने समजा तुमचं 80% असेल तर थोडं आणखीन 2-3 किलो बी जास्त टाका. 70 किलो जर असेल तर रिस्क घेऊ नका. कारण 70% जर असेल याच्यामध्ये तर तुम्ही मग वाटलं तुमच्याकडे घरामध्ये आणखीन दुसरं एखादं पोत असेल तर त्याची पण तुम्ही टेस्ट करू शकता. हे आपल्याला सगळं कधी करायचं आहे, पेरण्याच्या एक 15-20 दिवस अगोदर ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला जवळपास बघा, तुम्ही जर म्हणजे 1 क्विंटल जर बॅगचं बियाणं जर आणत असाल आणि घरचं वापरलं तर तुमचे सहजच 5,000 रुपये वाचतील. आणि ते 5,000 रुपये वाचलेले तुमचे तुम्हाला प्रत्येक एकरी तुम्ही 50 क्विंटल पर्यंत म्हणजे 50 किलो पर्यंत आपण एखादं खत वापरतो. 10-20 असेल, DAP असेल, त्याच्यासोबत आता गंधकाचं पोतं वगैरे आपण 5 किलो 10 किलोचं एकरी वापरतो. तर ते तुम्हाला येतंय. जे की पदरून पैसे घालायचे थोडंसं आपण आयडिया केली गटाच्या माध्यमातून तरी ह्याचा तुम्हाला फायदा होतो. आणि ह्याच पद्धतीनं एक आपण हे डेमो दाखवायला लागलो. तर हा डेमो दाखवण्यामागला उद्देश काय आहे की तुम्ही त्याचा प्रचार प्रसार करावा आणि आपल्या गटामधल्या महिला किंवा तुमचे जे मैत्रिणी असतील शेतकरी तर त्यांना पण तुम्ही सांगून ह्या पद्धतीने जर बचत केली तर आपल्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत होती. एक शेतकऱ्याची जर 5,000 जर वाचले 100 शेतकऱ्याची 5 लाख रुपये वाचले. आपण आपलं जेवढं बारीक जरी घातलं तेवढं आपला विकास आहे, तेवढंच आपल्याला फायदा आहे. तर ह्या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला जे बियाणे तुम्ही परत पेरणार आहात त्याला बीज प्रक्रिया आहे. आपण नंतर बीज प्रक्रियेचा पण कार्यक्रम घेऊ. आणि ह्याच्यानंतर आपल्याला आपली मंडळ कृषी अधिकारी 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन देतील. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं एक मोहीम स्वरूपात आपण हा कार्यक्रम राबवतो. आता कुठल्याही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे या म्हणीप्रमाणे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करायची तर त्याचं नियोजन व्यवस्थित पाहिजे. आता उद्या आपल्याला एक 15 दिवसाचा आपण जर पाऊस राहिला तर बऱ्यापैकी आपली वेळेतच पेरणी होण्याची शक्यता आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याकडं जी बियाणं घरी उपलब्ध आहे त्या बियाण्यातूनच आपल्याला आपल्या बियाण्याची बचत तसेच पैशाची बचत होणार आहे. म्हणून एक प्रात्यक्षिक स्वरूपात आम्ही मोहीम स्वरूपात एक गाव लेवलला जाऊन तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न केला. थोडक्यात ह्याचा महत्त्व म्हणजे 2 प्रकारे आहे की आपण बियाणं आपल्याला 30 किलोचं वापरा असं कंपनी कळत होती पहिली किंवा आपल्याला माहिती होतं की खरं 30 किलो बियाणं लागतं. परंतु ह्याच्यामुळं काय झालं आता शेजारी कधी कधी असं होतं बघा की आपण आपल्यापेक्षा एखाद्याचा 70 प्लॉट असते आणि आपला दाट वाट ज्यावेळेस सुरुवातीचं स्टेज असते आपला प्लॉट नंबर 1 दिसतं हिरवगार सगळं रान झाकळून गेलेलं. पण योग्य वेळी ज्यावेळेस उतार त्याचं उत्पन्न येतंय त्याला येतंय 10 क्विंटलचं आणि आपल्याला येते 6 क्विंटल. कारण झाडाची दाटी जर झाली कारण शेवटी अन्न ओढण्याचा स्पर्धा लागते त्यांच्यामध्ये आणि त्याला जर अन्न मिळालं नाही तर फुलगळ होती आणि शेंगा सुद्धा पोचत नाही. त्याच्यामुळे याचे 2 उद्देश आहेत की तुम्ही बीज प्रक्रिया करून आपल्याला लागणारं बियाणं घरीच वापरायचं आणि दुसरी गोष्ट किती बियाणं वापरावं म्हणजे एकरी 30 किलोच वापरावं का 22 किलो वापरावं 25 किलो ह्या जर्मिनेशनमुळे कळतंय आपल्याला. या 2 गोष्टीचं माफक स्वरूपात तुम्ही याचा अवलंब करावा असं महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आपणास आवाहन करतो. आपण प्रचार प्रसिद्धी आपल्या महिला गटाच्या मार्फत करावी. तसेच आम्ही आमच्याकडे सेंद्रिय शेती जे अभियान आहे तिथं सुद्धा आपल्या गावातला गट घेतला आहे. तिथून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करण्याचा संधी मिळणार आहे. आम्हाला कृषी विभागाला आपल्याकडून कामाची अपेक्षा आहे आणि आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करू विविध योजना राबविण्यात एवढं बोलून माझी धन्यवाद. सर पण महिलांना एक सांगा की आपला गट कृषीला जोडल्यामुळे त्यांचा काही फायदा होणार आहे नाही का? होते नाही, फायदा होणार. मग ते सांगा ना तुम्ही. म्हणजे महिलांना माझंच पटणार आहे का हो? तुमचं जसं पटन तसं. ह्याला बांधायला घेऊन हो, देते.